भंडारा तालुक्यात येत असलेल्या खमारी बुटी येथे सेवक संमेलन झाले. महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी अहोरात्र परिश्रम करून दुःखी व कष्टी मानवाला जीवन जगण्याचा मार्ग दाखविला आहे. त्यावेळी समाजातील अंधश्रद्धा दूर होऊन व्यसनमुक्ती समाज तयार होताना दिसत आहे. 4 तत्व, 3 शब्द, 5 नियमांचे पालन करणारे कुटुंब सुखी झालेले आहेत. आज बाबांच्या सेवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सेवकांनी मेहनत करा, मेहनतीवर विश्वास ठेवा, चांगले कर्म करा, मुलामुलींवर योग्य संस्कार करा, तसेच आई वडिलांची सेवा केल्यास खऱ्या अर्थाने सुखी कुटुंब राहण्यास मदत होईल. नियमित कार्य करून नियमांचे पालन करावे, कारण बाबांच्या जयघोषात मोठी ताकद आहे, असे मार्गदर्शन बबन भोयर यांनी केले आहे. ते खमारी बुटी येथील परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या वतीने आयोजित सेवक संमेलनात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मार्गदर्शक फुलचंद मारवाडे यांच्या हस्ते करण्यात आले, तर अध्यक्षस्थानी मार्गदर्शक बबन भोयर होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णा बांते, जागेश्वर बोंद्रे, सरपंच कृष्णा शेंडे, राधेश्याम राघोरते, ग्रामपंचायत सदस्य रजनीश बनसोड, सुखराम रोटके, रमेश बांडेबुचे उपस्थित होते. त्यावेळी मान्यवरांच्या हस्ते महान त्यागी बाबा जुमदेवजी व आई वाराणसीच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण व दीप प्रज्वलन करण्यात आले. या दरम्यान खमारी येथील भवनात सामूहिक हवन कार्य करण्यात आले. गावात शोभायात्रा काढण्यात आली. बाबा जुमदेवजी अमर रहे, जब तक चांद सूरज रहेगा तब तक बाबा तुम्हारा नाम रहेगा, अशा विविध घोषणांनी गाव दुमदुमले होते. मानव जागृतीवर चर्चासत्र व मार्गदर्शन करण्यात आले. त्या प्रसंगी महिला व विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. उपस्थित मान्यवरांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन महेश शेंडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार किशोर ठेवकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता उत्तम ठेवकर, प्रभू शेंडे, संदीप फेंडर, किसन ठेवकर, राजू बोरकर, शंकर आगरे, अविनाश शेंडे तसेच खमारी येथील सर्व परमपूज्य परमात्मा एक सेवकांनी सहकार्य केले. प्रवीण भोंदे, विदर्भ न्यूज, भंडारा.